चला अतिरिक्त खेळाडू समीर सर, अरे अतिरिक्त खेळाडू पाठवा ना तुमचा, तुम्ही सिरियस नाही वाटतं. अरे सर तुमचा अतिरिक्त खेळाडू पाठवा, पॅनलाइज करायची आहे का? हा थँक्यू डीजे. हे पहा या ठिकाणी टायमर लावण्यात येणार आहे. आपल्याला 6 षटका टाकण्यासाठी 25 मिनिटाचा टाइम या ठिकाणी दिलेला आहे. जर आपण ते 6 षटकं नाही टाकू शकलो तर तुम्हाला एक खेळाडू आतमध्ये घ्यावा लागेल. पंचांनी सांगितल्यानंतर टायमिंग लावण्यात येईल. जर आपण पुढे गेलात तर मात्र आपल्याला पॅनलाइज म्हणून एक खेळाडू आतमध्ये खेळण्यात येईल. आणि या ठिकाणी परत एकदा मी आपल्यांची रजा घेतो आणि सुमधुर आवाजामध्ये आमचे उत्कृष्ट समालोचक आदरणीय श्री राहुल बोंबे सर मात्र आवर्जून उपस्थित आहेत, त्यांना निमंत्रित करतो. धन्यवाद. नमस्कार, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सर्वांचं. संदीप मेमोरियल कप अर्थात बॉर्न क्रेझी डमो चषक 2024 मध्ये मनपूर्वक स्वागत आहे. अगदी पहिली मॅच आपण पाहतोय या ठिकाणी अश्वमेध आणि त्यांच्या विरोधामध्ये जर आपण पाहिलं स्वराज्य 11, ह्या दोन संघांमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. टॉस जर आपण पाहिलं अगदी अश्वमेध संघाने जिंकला आणि सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय बॉलिंग करण्याचा निर्णय जो घेतला गेलाय. 6 षटकांची ही मॅच तुम्हाला पुन्हा एकदा आज 6व्या दिवसामध्ये पाहायला मिळेल. बॅटची एज आणि त्याबरोबर आपण पाहतोय इथे मात्र स्कोर कार्डला जी केव्हा सुरुवात झाली 2 धाबा ह्या धावफलकामध्ये आहेत. या मातीने दिला वारसा कठोर छाती दगडाची, दिली नद्यांनी ध्येयासाठी समर्थता बलिदानाची, पहाड डोंगर इथे सांगती अजिंक्यता अभिमानाची, जगदंबेचा पावल येथे लढवय्या सदाशिरी, रणफंदीची जात आमची कोण आम्हा भयभीत करी. आणि सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय खरं तर आता दोन टीमचा संघर्ष आणि क्रिकेटचं हे युद्ध तुम्हाला पाहायला मिळणार आहे. पुढे एकदा पहा 2 धाबा आपण पाहिले, अगदी एक्स्ट्रा कव्हर क्लिअर केला होता आणि त्यानंतर अतिशय सुंदर पद्धतीने राहुल आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय समीर आहेत. सर देवा पहिल्या षटकामध्ये अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र आपण पाहतोय राहुल यांचा मात्र फर्स्ट लाय आणि याबरोबर आपण पाहतोय इथे डॉट बॉल जो मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. एक चांगली कामगिरी मैदानावरती तुम्हाला करावी लागेल, आक्रमकता ठेवावी लागेल बॅटिंगमध्ये, कारण ही विकेट पहा अगदी बॅटिंगसाठी खरं तर समतोल सपाट अशी विकेट आहे. गेले 5 दिवस तुम्ही पाहताय अतिशय जबरदस्त कामगिरी या ठिकाणी मात्र जी पाहायला मिळते. आणि आज पुन्हा एकदा एक चांगल्या पद्धतीचं क्रिकेट इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळेल. पण षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानावर अगदी पहिल्या क्रमांकाचं इथे जे संपलं गेलं आणि पहिलं षटक संपत असताना धावफलकावरती आपण पाहतोय स्वराज्य 11 टीमच्या स्कोर कार्डवरती विदाउट लॉस 5 धाबा ह्या धावफलकामध्ये आहेत. चांगली सुरुवात खरं तर बॉलिंगच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते. बॅटिंगमधून आपण पाहतो खरं तर शांत सुरुवात जी आहे, कदाचित वादळापूर्वीची ही शांतता असावी. आक्रमकता देखील तुम्हाला यानंतर बॅटिंगमध्ये देखील पाहायला मिळेल, ते बॉलिंगमध्ये देखील असेल, कारण प्रत्येक टीम इथे मात्र तितकी पॉवरफुल आहे आणि प्रत्येक टीमकडे मात्र तो दर्जा आहे. षटक क्रमांक 2 मध्ये बॉलिंग मार्कवरती आता आपण पाहतोय अमित बॉलिंग मार्कवरती आहेत. फुलोतलेनचा बॉल त्याला उडवलंय डीप लॉंग ऑन मध्ये, फिल्डर कोणताही नाहीये, चेंडू पोहोचतोय सीमा रेषेच्या अगदी बाहेर. आज 6व्या दिवसामधील नमो चषकाचा पहिल्या क्रमांकाचा चौकार येतोय. 4 धावा, 4 रन.
थँक्यू. आपण पाहतोय 4 धाब्याने धावफलक देखील पुढे पोहोचले. क्लीन बॉल टीट फॉर टॅट. जसंच तसं उत्तर बॉल कडून भेटतंय पहा. अमितने इथे विकेट मिळवली. थँक्यू डीजे. धन्यवाद. अगदी डीजेच्या माध्यमातून देखील आपण पाहतोय सकाळच्या सत्रामध्ये अगदी एक चांगलं असा प्लॅटफॉर्म मात्र म्युझिकच्या माध्यमातून डीजेच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतोय. डीजेचं देखील स्वागत असेल. सर्वांचंच खरं तर फार मोठं योगदान या स्पर्धेच्या माध्यमातून आहे. अगदी काल आपण पाहिलं एक आमदार एक संघ या पद्धतीनं काल चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी मात्र दिवस आणि रात्रीमध्ये क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळालं. त्या अगोदर थोडासा पाऊस होता पण त्यानंतर देखील बॉर्न क्रेझीचं कष्ट आपण पाहिलं आणि एक चांगल्या पद्धतीनं इथे मात्र क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळते. डीप मिड विकेट. वाह काय स्ट्रोक खेळलाय. चेंडू पोहोचेल अगदी सीमारेषा पार. छेरन षटकार. 6 धावा. सकाळच्या सत्रामधील आपण पाहतोय गरमागरम षटकार तुम्हाला राजच्या बॅटमधनं या ठिकाणी मात्र पाहायला मिळेल. डीप मिड विकेट मध्ये पहा चांगल्या पद्धतीने हा स्ट्रोक खेळला. अगदी शेवटपर्यंत चेंडू रीड केला आणि त्यानंतर आपण पाहिले एक स्फोटक स्ट्रोक तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळाला. धावफलक पुढे पोहोचतंय. षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहतोय एकूण 15 धावा स्कोर कार्ड मध्ये आहेत. बॉलिंग मार्क वरती आतापर्यंत आपण पाहतोय एक विकेट देखील घेण्यामध्ये खरं तर यश आले. त्यानंतर आपण पाहतोय राज आल्याबरोबर मात्र मोठे फटके, कारण 6 षटकांची मॅच आहे. आल्याबरोबर इथे आक्रमकता तुम्हाला दाखवावी लागेल आणि खरं तर ती आक्रमकता इथे तुम्ही पाहताय. बॉलिंग मध्ये तर तुम्हाला पाहायला मिळाली. त्यानंतर बॅटिंग मध्ये देखील येते काहीशी मोठे स्ट्रोक इथे तुम्हाला पाहायला मिळत आहेत आणि ते गरजेचे आहेत. अशा पद्धतीची कामगिरी मात्र मैदानावरती यानंतर केली जाणार हे देखील आपण पाहणार आहोत. अगदी स्कोर कार्ड मध्ये जर आपण पाहिलं 17 धावा ह्या धावफलकामध्ये आहेत. षटक क्रमांक 2 इथे मात्र तुम्ही पाहताय राहुल आउट झाल्यानंतर आपण पाहतोय समीर आणि राज ह्या दोन्ही बॅट्समनच्या माध्यमातून इथे मात्र एक पार्टनरशिप मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळते. गोलंदाज अमित पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये आणि याबरोबर आपण पाहतोय इथे डॉट बॉल मैदानावरती येतोय. षटक क्रमांक 2 मध्ये पुन्हा एकदा एक चांगली डिलिव्हरी तुम्ही बॉलिंगच्या माध्यमातून पाहताय. वेगाबरोबर खरं तर नियंत्रण ठेवले टप्प्यांवरती त्या ठिकाणी देखील आपण पाहतोय अगदी चांगल्या पद्धतीची बॉलिंग तुम्हाला अमित यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. एक विकेट देखील ह्या ओव्हरमध्ये तुम्हाला पाहायला मिळाली. अगदी एक मॅक्झिमम सिक्सर देखील या ओव्हरमध्ये तुम्हाला पाहायला मिळाले. एक बाउंड्री देखील पाहायला मिळेल. पुन्हा एकदा फुल टॉस. नो चान्स. बिग ब्लास्ट केलाय. पुन्हा एकदा आपण पाहतोय षटकार. 6 रन. थँक्यू. षटक क्रमांक 2 संपले आणि दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय मैदानावरती धावा आल्यात 23 आणि अगदी ज्या पद्धतीने पहा ह्या षटकात जर आपण विचार केला विकेट जरी आले असेल तरी 18 धावा ह्या षटकामध्ये तुम्हाला बॉलिंगच्या माध्यमातून अमित यांच्या माध्यमातून जे पाहायला मिळालं. थोडंसं महागडं षटक ठरलं पण खरं तर आपण पाहिलं एक ग्रेट थ्रू देणारं हे षटक होतं. राहुलला बाद व्हावं लागलं. त्यानंतर आपण पाहिले राजनं केलेली बॅटिंग ही खरं तर अतिशय स्फोटक होती. 23 धावा 2 षटकामध्ये आल्या. षटक क्रमांक
3. ओहो, पहा रिव्हर्स अटेनचा प्रयत्न आपण पाहतोय, इथे मात्र फसला गेलाय. पुढे एकदा देवा गोलंदाजी मार्कवरती तुम्हाला या ठिकाणी मात्र पाहायला मिळतील. पहिल्या षटकामध्ये देखील देवा यांना तुम्ही पाहिलं होतं. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये अमितची बॉलिंग थोडीशी खराब पाहायला मिळाली, पण एक विकेट मिळाली, त्या ठिकाणी हा प्लस पॉईंट होता. त्यानंतर पुन्हा एकदा देवेंद्र अर्थात देवा तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. हो 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 हो, चांगल्या पद्धतीने पाहतोय हा बॉल इथे मात्र, आणि याचबरोबर पुन्हा एकदा विकेटचं पतन आपण पाहतोय. बॅट्समन नंबर 2 इथे बाद असेल. देवेंद्र यश मिळवत आहेत. देवेंद्रच्या माध्यमातून आपण पाहतोय जबरदस्त कामगिरी. पहा सगळ्याच्या सत्रामध्ये इथे तुम्हाला पाहायला मिळते. आक्रमकता पुन्हा एकदा बॉलिंग मध्ये प्रस्थापित होताना जे पाहायला मिळणार आहे. पण दुसऱ्या षटकामध्ये असं वाटलं होतं, इथे मात्र राजच्या माध्यमातून जे काही कमबॅक केले ना बॅटिंग मध्ये, ते मात्र कौतुकास्पद होतं. अतिशय सुरेख होतं आणि अतिशय जबरदस्त कामगिरी. पहा पुन्हा एकदा देवेंद्र बॉलिंग मध्ये करतायत, संघाला यश मिळवून देत आहेत, ग्रेट थ्रू मिळवून देत आहेत. आणि दुसरं यश इथे मात्र आपण पाहतोय या ठिकाणी बॉलिंग करणारी टीम अश्वमेध 11 ही टीम तुम्हाला या ठिकाणी मात्र जी पाहायला मिळेल. विशेषतः पहा टीमनं टॉस जिंकला आणि त्यानंतर निर्णय घेतलाय हा बॉलिंग करण्याचा, फिल्डिंग करण्याचा, आणि त्यानुसार कामगिरी करणं हे देखील गरजेचं आहे. चांगली सुरुवात मिळवणं गरजेचं आहे. स्वामी विवेकानंदचं एक वाक्य तुम्हाला मी नेहमी सांगत असतो, ज्याची सुरुवात चांगली तर शेवट देखील चांगला झाल्याशिवाय राहत नाही. तुम्ही पहा सुरुवात खरं तर दोन्ही टीमची चांगली आहे. एका बाजूने धावा देखील आल्यात, एका बाजूने विकेट देखील आल्यात, पण खरं तर शेवट कोणत्या टीमचा विजय होणार याकडे मात्र सर्वांचं लक्ष असेल. पुढे एकदा 2 धावा आल्यात, 2 धाव्याने आपण पाहतोय स्कोर कार्ड मध्ये अगदी छोटासा बदलाव तुम्हाला या ठिकाणी मात्र पाहायला मिळेल. 25 धावा धावफलकामध्ये. देवेंद्र पहा अगदी चांगली बॅटिंग तुम्हाला पहा या अगोदर देखील राजच्या माध्यमातून पाहायला मिळेल. त्यानंतर देवेंद्र आपण पाहतोय बॉलिंग मध्ये मात्र अतिशय जबरदस्त कामगिरी करतायत. पुढे एकदा एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल सर्कल फोडले, तिथे गॅप मोठा आहे, फिल्डर पोहोचणार की नाही, पोहोचला गेलाय, चेंडू फेकतोय त्या अगोदर पुन्हा एकदा 2 रन्स इथे कंप्लीट होणार आहेत. ही स्ट्रॅटेजी वापरणं गरजेचं आहे. सिंगल डबलच्या माध्यमातून देखील स्कोरबोर्ड हलतं ठेवणं गरजेचं आहे, कारण फक्त 6 षटकं 36 बॉल इथे मात्र तुमच्याकडे शिल्लक आहेत. आणि तुम्ही पहा ह्या परिस्थितीमध्ये प्रत्येक बॉलवरती रन येणं हे खरं तर गरजेचं आहे, कारण धावांसाठी हे फार मोठी धाव टीमची, विशेषतः बॅटिंग टीमची या इनिंग मध्ये मात्र जी तुम्हाला पाहायला भेटेल. पुन्हा एकदा डॉट बॉल, निर्धाव चेंडू आपण पाहतोय. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय, देवेंद्रचं कौतुक आहे. पहिल्या षटकामध्ये देखील आपण पाहतोय एक समतोल अशी गोलंदाजी पाहायला मिळाली. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं थोडंसं महागडे षटक होतं. त्यानंतर पुन्हा एकदा देवेंद्र आले, कोणताही दबाव दडपण त्यांच्या बॉलिंगमध्ये पाहायला मिळालं नाही. आणि इथे तुम्ही पाहताय पुन्हा एकदा अतिशय संयमी बॉलिंग, कंट्रोल आहे बॉलिंगमध्ये, व्हेरिएशन आहे, आणि सर्व गोष्टी तुमच्याकडे असणं खरं तर गरजेचं आहे. एक्स्ट्रा कव्हर मध्ये पुन्हा एकदा अगदी ड्राईव्ह केलाय, तिथे फिल्डर आहे, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न पुन्हा एकदा पूर्ण होतोय. 2 धावेने पुन्हा एकदा स्कोरबोर्ड मध्ये आकार आपण पाहतोय, छोटासा बदलाव स्कोरबोर्ड मध्ये होणार आहे. स्वराज्य 11 प्रथमतः बॅटिंग करत असताना आपण पाहतोय 29 धावा ह्या स्कोरबोर्ड मध्ये आहेत. षटक क्रमांक 3 येथे मात्र संपले गेले. 18 चेंडूंचा सामना केलाय, 2 फलंदाज संघानं गमावलेत, आणि 2 फलंदाज खर्च करत असताना आपण पाहतोय 29 लॉस ऑफ प्रथमतः बॅटिंग करत असताना स्वराज्य 11. षटक क्रमांक 4 कडे आपण जाणार आहोत. अगदी प्रशांत शुक्ला तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. खरं तर पुणे टेनिस क्रिकेटमध्ये नेहमीच आणि महाराष्ट्राच्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक वलयांकित असं नाव, नेहमीच चांगल्या चांगल्या प्रीमियर लीगमध्ये देखील खरं तर आयकॉन आणि आयडॉल म्हणून मागणी असणारा पिंपरी परिसरातील प्रशांत शुक्ला तुम्ही पाहताय. आपल्या संघाकडनं मात्र आता ह्या टुर्नामेंटच्या माध्यमातून एक चांगला परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न नेहमीच त्याचा राहिलाय, आणि ह्या टुर्नामेंटमध्ये देखील पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीची बॉलिंग तुम्हाला नेहमीच त्याच्याकडनं मात्र पाहायला मिळाली. पुन्हा एकदा पहा जबाबदारी आली षटक क्रमांक 4 मध्ये आपण पाहतोय. इथे मात्र पुन्हा एकदा तयार असेल प्रशांत शुक्ला. तर स्ट्रायकेंडवरती पहा राज 4 बॉल मध्ये आपण पाहतोय 14 बनवल्यात. फुल टॉस बॉल, त्याला मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, दिशा देण्याचा प्रयत्न, इथे बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क जो पाहायला मिळाला नाही. आणि त्यानंतर आपण पाहतोय खरं तर बॉल चेक केला जाईल.
टीव्ही अंपायरची मदत आपण घेतोय, बीमर आहे की नाही यासाठी खरं तर हा बॉल इथे चेक केला जाणार आहे. बराचसा उंचीवरती हा चेंडू पाहायला मिळाला, पण त्यानंतर देखील आपण पाहतो इथे प्रसन्न अगदी टीव्ही अंपायरची मदत घेतली. एक एक रिव्ह्यू आपण पाहतोय प्रत्येक इनिंगमध्ये खरं तर टीमकडे आहे, आणि काहीशी कुशल मोमेंट जर असतील त्या ठिकाणी इथे ऑफिशियल्सला डाऊट असेल तर आपण टीव्ही अंपायरची मदत अगदी पंचांकडनं देखील घेताना या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते. आणि पहा खरं तर टेनिस क्रिकेटमध्ये ही टेक्नॉलॉजी आली, हा बदल झाला, आणि तुम्ही पाहता टेनिस क्रिकेट आज घरोघरी पोहोचले. अगदी फेअर डिलिव्हरी, चांगला बॉल आहे, आणि आपण पाहतो या ठिकाणी मात्र 22 एक सिंगल या ठिकाणी मात्र जी तुम्हाला पाहायला मिळते. स्कोर कार्ड मध्ये देखील छोटासा बदलाव या ठिकाणी होणार आहे. 30 धावा ह्या धावफलकामध्ये आल्यात. पुढे एकदा पहा, फुल अगदी चांगल्या पद्धतीचा बॉल होता एक्स्ट्रा कव्हर मध्ये, तिथे मात्र फिल्डर येतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे कोणताही झालाय, आणि याबरोबर फेकी थोडीशी खराब आहे, पैकी थोडीशी खराब, आणि आपण पाहतोय धावांसाठी प्रचंड मोठी धाव, आणि इथे पहा एक धाव खरं तर आपण पाहतोय अगदी झटपट इथे पूर्ण केली, आणि दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न तितक्याच अप्रतिमरित्या पूर्ण केला गेला. 2 धावांनी स्कोर कार्ड मध्ये बदलाव होणार आहे. 32 धावा आहेत. अगदी चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय जिथे चान्स मिळेल तिथे मात्र धावा पूर्ण करण्याचा प्रयत्न इथे मैदानाच्या आतमध्ये आहे. प्रयत्न नक्कीच आहेच आणि ते करावे लागतील. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है. वाह, काय चेंडू केला आहे. चेंडू फिरवण्यामध्ये प्रशांत शुक्ला माहिर आहे, आणि तुम्ही पहा चेंडू बरोबर अगदी बॅट्समनला देखील तो गर गर फिरवतोय, चितपट करतोय, लोळवून टाकतोय. ही खासियत प्रशांत शुक्लाची आहे. अगदी गोलंदाजी करत असताना तुम्ही पहा 4 ते 5 पावलांचा रणअप आहे, आणि त्यामध्ये आपण पाहतोय ज्या पद्धतीने तो चेंडू फिरवतो ना, लाजवाब ही क्वालिटी आहे प्रशांत शुक्लाची. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल त्याला खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय, इथे मात्र फसलाय. डॉट डिलिव्हरी पुन्हा एकदा फुल टॉस बॉलवरती देखील आपण पाहतोय मोठे स्ट्रोक इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळत नाहीये, कारण ज्या पद्धतीने बॉलिंग सुरू आहे प्रशांत शुक्ला आतापर्यंत तुम्ही पहा 2 बॉल ह्या षटकामध्ये मात्र डॉट केलेत. सरळ बॅटनं हा बॉल खेळलाय अगदी लॉंग ऑफ मध्ये, तिथे मात्र फिल्डर चेंडूला फील्ड करेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील या ठिकाणी कोणताही नसेल. एका सिंगलला धावफलकामध्ये पुन्हा एकदा आकार भेटतोय. पहा खरं तर ही सिच्युएशन तुम्ही पहा, संयमी क्रिकेट तुम्ही पाहताय, आणि पहा एक तंत्रशुद्ध क्रिकेट काय असतं ना, ह्या 2 बॅटलकडनं पाहता तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला सौरभ आहे, दुसऱ्या बाजूला राज आहे, याला तुम्ही पाहताय, आणि ज्या पद्धतीने आपण पाहतोय ना, करेक्ट रन रेट 8.61 आहे. फुल टॉस तिथे लॉंग ऑन मध्ये फिल्डर मात्र चेंडू खाली येतोय. झेल हो व्हॉट अ कॅच, मॅग्निफिसंट, आउटस्टँडिंग, ग्रेट कॅच. बॅट्समन नंबर 3 पव्हिलियन मध्ये, तिसरा धक्का. षटक क्रमांक 4 संपले, आणि 4 षटकांच्या नंतर 33. 3 बॅट्समन आउट आहेत. 33 लॉस ऑफ 3 विकेट्स. 33 धावा आपण पाहतोय धावफलकामध्ये आल्या. 3 फलंदाज संघाने खर्च केलेत. अजूनही शेवटची 2 षटकं 12 बॉल बाकी आहेत. उर्वरित 12 बॉल मध्ये आपण पाहतोय खरं तर कशा पद्धतीने कामगिरी केली जाईल, स्लॉग ओव्हर मध्ये कशा पद्धतीची बॅटिंग असेल. 4 फलंदाज संघाने गमावलेत. एका बाजूने आपण पाहतोय सौरभ अगदी सलामीला आला होता, अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे, आणि खरं तर आता मोठे फटके खेळावे लागतील. एक संयमी इनिंग आतापर्यंत तुम्ही पाहिले, फार कमी चेंडू खेळताना सौरभला तुम्ही पाहिलं 5 चेंडू खेळला, त्यामध्ये 6 बनवल्या, आणि खरं तर ह्या विकेटचा एक चांगल्या पद्धतीने अभ्यास केलाय, चांगल्या पद्धतीने विकेट रीड केली आहे असं म्हटलं तरी अगदी वावगं ठरणार नाही. आणि शेवटच्या 12 बॉलमध्ये आता टीमला एका मोठ्या स्कोरकडे घेऊन जाणं खरं तर सौरभची इथे मात्र गरज आहे, आणि सौरभवरती ती एक मोठी जबाबदारी आहे. बघूया कशा पद्धतीने कामगिरी केली जाईल शेवटच्या 12 बॉलमध्ये. बॉलिंग मार्कवरती जर आपण पाहिलं, रोहित 5व्या षटकासाठी आपण या ठिकाणी पाहतोय 6 षटकांची ही मॅच. प्रथमतः बॅटिंग करत असताना खरं तर किती धावा बनवल्या जाणार याकडे देखील लक्ष असेल. रोहित तयार. टप्प्याचा बॉल त्याला उडवले, दिशा दिलीये, चेंडू पोहोचतोय लॉंग लेग मध्ये, तो जाणार आहे सीमारेषा पार. पाहायला भेटतोय पुन्हा एकदा नवो षटकाचा एक सुंदर असा चौकार. 4 धावा, 4 रन. थँक्यू. सौरभ बद्दल आपण चर्चा केली, आणि पुन्हा एकदा
एक जबरदस्त स्ट्रोक इथे सबरोच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळाला. थोडासा शॉर्ट पिच बॉल होता, त्याला मात्र पूर्णपणे त्या बॉलवरती चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. पुढे एकदा पहा, अगदी फाईनमध्ये खेळण्याचा प्रयत्न, तिथे मात्र फिल्डर अवेलेबल आहे. एक सिंगल जी तुम्हाला पाहायला मिळते. बॅटची एज लागल्यानंतर पहा, फाईनमध्ये चेंडू गेला होता, तिथे देखील फिल्डर अवेलेबल आहे. स्कोर कार्ड एका धावेने पुढे गेले. 38 धावा ह्या धावफलकामध्ये आल्यात. शेवटचे काहीशे बॉल मात्र शिल्लक आहे. त्यानंतर अजून एक ओव्हर मात्र जी येण्याची बाकी असेल. स्लॉग ओव्हर्समध्ये, डेथ ओव्हर्समध्ये मात्र इथे मात्र मोठमोठे स्ट्रोक तुम्हाला खेळावे लागतील. लॉंगॉनमध्ये हा बॉल, ते मात्र फिल्डर आपण पाहतो चेंडूला फील्ड करेल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न वेगवान पद्धतीनं इथे पूर्ण होणार आहे. 2 धावा पहा, इथे मात्र पुढे एकदा पूर्ण होत आहेत. पुढे एकदा आपण पाहतोय मोठे स्ट्रोक, त्यानंतर स्ट्राईक रोटेट होते, सिंगल डबल येत आहेत आणि ही खरं तर संघाची गरज आहे. एक चांगली धावसंख्या उभारणं खरं तर गरजेचं असेल. प्रथमतः बॅटिंग करत असताना, त्यानंतर डिफेंड करत असताना देखील चांगली बॉलिंग, चांगली फिल्डिंग तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. पण ज्या पद्धतीनं आपण पाहतोय अश्वमेध 11 टीमची रणनीती आपण पाहतोय, प्रथमतः बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. कमी धावसंख्येवरती अगदी अपोजिट टीमला डिफेंड करण्याचा प्रयत्न असेल आणि बॅटिंग करत असताना अगदी कमीत कमी षटकांमध्ये हे टार्गेट क्लिअर करण्याचा प्रयत्न. पुढे एकदा मिड विकेटमध्ये हा बॉल, तिथे मात्र फिल्डर येतोय, कॅच होणार आहे आणि याचबरोबर चौथा फलंदाज इथे मात्र संघाला गमवावा लागेल. चौथा फलंदाज बाद असेल. फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय अगदी शहाळाबाज. इथे फक्त 2 धाव्यांवरती तुम्हाला बाद होताना पाहायला मिळाला. पहिली मॅच, पहिली इनिंग आणि या स्पर्धेच्या निमित्तानं पुन्हा एकदा काल खरं तर ह्या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी जॉईंट होताना पाहायला मिळाली. मावळ तालुक्यातील एक सुप्रसिद्ध समालोचक अगदी सुमित सोनवणे सर सकाळच्या सत्रामध्ये आपण देखील या ठिकाणी उपस्थित झालात. पुन्हा एकदा नमो चषक 2024 मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. गौरव न्यू बाटल मैदानाच्या आतमध्ये आलाय. दुसऱ्या बाजूला सौरभ आहे. 7 बॉलमध्ये 11 बनवल्यात. जबाबदारी सौरभवरती मोठी आहे, ती जबाबदारी पूर्ण करावी लागेल आणि एकदा जबाबदारी घेतल्यानंतर खरं तरी जबाबदारी पूर्ण कशी करायची छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवलं आणि आपण पाहिले. खरं तर शिवचरित्रामध्ये आपण पाहिले, शिवचरित्रामध्ये आपण वाचले, जबाबदारी घेतल्यानंतर ती जबाबदारी पूर्ण करत असताना कित्येक मावळ्यांनी इथे स्वराज्य निर्माण करत असताना आपल्या प्राणांची ही पर्वा नाही केली. वा, मिड विकेट मध्ये हा बॉल सीमा रेषा पार येतोय. इथे आपल्याला पाहायला मिळतोय षटकार. चरण थँक्यू. गौरवच्या स्लॉट मध्ये आलेला बॉल त्यानं पाठवला प्रेक्षकांच्या लॉट मध्ये, अर्थात एक बिग हिट षटकार मैदानावरती आहे. पुढे एकदा बॉल खेळण्याचा प्रयत्न व्यवस्थितरित्या बॅटवरती येत नाहीये. लॉंग ऑफ मध्ये जाईल, तिथे आपण पाहतोय प्रशांत शुक्ला चेंडूला फील्ड करणार आहे. धावफलक पुढे एकदा एका धावेने पुढे पोहोचतोय. छोटासा बदलाव इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळेल. 47 धावा ह्या धावफलकामध्ये आल्यात. 5 षटकांचा खेळ संपलाय. 5 षटकांमध्ये स्वराज्य 11 टीम आपण पाहतोय प्रथमतः बॅटिंग करते. 47 धावा, 4 फलंदाज संघानं गमावलेत. त्यानंतर मात्र शेवटचं आणि अंतिम षटक, यानंतर मात्र शेवटचं आणि अंतिम षटक जे तुम्हाला पाहायला मिळेल. शेवटचे 6 बॉल पाहायला मिळणार आहेत आणि ह्या 6 बॉलमध्ये स्वराज्य 11 ही टीम खरं तर आता किती धावा स्कोर कार्ड वरती लावणार, किती धावांचं टार्गेट सेट केलं जाणार याकडे मात्र सर्वांचं लक्ष असेल. सकाळच्या सत्रामध्ये सुरू असणार ही मॅच आपण पाहतोय. अगदी गेले 2 दिवस जर आपण पाहिलं, काल देखील एक चांगल्या पद्धतीचं क्रिकेट पाहायला मिळालं. एक आमदार एक संघ. त्यानंतर संध्याकाळी आपण पाहिलं रात्रीमध्ये 40+ एक सामना ह्या ठिकाणी कंप्लीट केला गेला आणि त्या अगोदर खरं तर पावसाचं जे सावट आलं होतं, काहीशा मॅचेस ह्या ठिकाणी शिल्लक होत्या. त्या मॅचेस आज आपण कंप्लीट करणार आहोत. 6 षटकांच्या मॅचेस आज दिवसामध्ये आणि रात्रीमध्ये येथे पूर्ण होताना तुम्हाला पाहायला मिळतील. चल वेळ वाचवा, वेळ आपल्याकडे कमी आहे. पहिल्या मॅच पासून खरं तर टाइम लिमिट जे आहे आणि त्या टाइम लिमिट मध्ये खरं तर षटक संपवणं, इनिंग संपवणं हे गरजेचं असेल. तर बस शेवटचं षटक करण्यासाठी प्रशांत शुक्ला पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती आला. या अगोदर देखील प्रशांत शुक्लाला आपण पाहिलं होतं. ओव्हर नंबर 4 मध्ये धावा खर्च केल्या होत्या फक्त 4 आणि 1 विकेट मिळवली होती. अतिशय जबरदस्त स्पेल जो पाहायला मिळाला. शेवटच्या षटकामध्ये अगदी डेथ ओव्हरमध्ये पुन्हा एकदा प्रशांत शुक्लाचा वापर होतोय. थोडंसं खराब फिल्डिंग पाहायला मिळेल. बॅकअप चांगलं होतं आणि त्यानंतर पुन्हा एकदा 2 धावा इथे स्कोर कार्डला आकार देणार आहेत.
गौरव आणि सौरभ ही जोडी तुम्ही पाहताय. अगदी गौरववरती मी मगाशी देखील म्हटलं मोठी जबाबदारी आहे. शेवटचं षटक आहे, सेट बॅट्समन आहे आणि खरं तर स्ट्राईक जास्तीत जास्त गौरवकडे असणं गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूला तुम्ही पहा सौरभ देखील तितका सेट आहे, अगदी सलामीला आलाय आणि त्याच्याकडे देखील ती कॅपॅसिटी आहे. त्यामुळे दोन्ही फलंदाज आपण पाहतोय खरं तर अगदी मोठी फटके खेळण्यामध्ये नक्कीच माहिर आहेत आणि ती स्ट्रॅटेजी इथे वापरावी लागेल. याबरोबर पुन्हा एकदा चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न, डेंजर एंडला बॅट्समन, विकेटचं पतन. इथे मात्र बेल सोडवल्यात. रनआउटचा शिकार. 5वा बॅट्समन आउट होतोय स्वराज्य 11 टीमचा. सौरभला आउट व्हावं लागतं. पण पाहतोय 7 बॉलमध्ये 11 धावा सौरभच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळाल्या. अगदी सुरुवातीला पण पाहतोय सलामीसाठी बॅटिंगसाठी आला होता. 7 बॉलमध्ये 11 बनवल्या. विशेष अशी बॅटिंग खरं तर सौरभची पाहायला मिळाली नाही. शेवटच्या काही बॉलवरती खरं तर अपेक्षा होती मोठ्या स्ट्रोकची, पण इथे आपण पाहतोय रनआउटचा शिकार ठरलाय. इथे मात्र गौरव आपण पाहतोय गौरवला मात्र इथे चान्स दिलाय आणि तुम्ही पहा गौरवने ही जबाबदारी स्वीकारली. मोठमोठी स्ट्रोक आपण पाहतोय गौरवच्या माध्यमातून देखील आहेत. 4 बॉलमध्ये 10 बनवल्यात. फुलटॉस बॉल बॅटवरती व्यवस्थित मिडल झाला आणि बॅकफुट पॉइंट मध्ये जाईल एक सिंगल इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळते. पुढे एकदा दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मात्र कोणताही पाहायला मिळणार नाहीये. आणि याबरोबर आपण पाहतोय शेवटच्या षटकामध्ये स्वराज्य 11 टीमचं आपण स्वागत करूया. अर्धशतक 50 धावा ह्या धावफलकावरती पूर्ण होत आहेत. 50 धावा पूर्ण पुन्हा एकदा तयार. याबरोबर पहा बॉल इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न फसलाय आणि पुन्हा एकदा रनआउटची शिकार. पुन्हा एकदा फलंदाज बाद. ॲलिस्टर आपण पाहतोय न्यू बॅटल मैदानावरती आला आणि आल्याबरोबर अगदी शून्यावरती इथे मात्र माघारी परतावं लागले. गौरव पहा पुन्हा एकदा स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करतोय. काहीशे मोठे फटके देखील काही मोठे स्ट्रोक तुम्ही गौरवच्या बॅटमधनं पाहिलेत आणि पहा खरं तर ह्या इनिंगमध्ये जर आपण पाहिलं अजूनही शेवटचे 2 बॉल इथे मात्र जे शिल्लक आहेत आणि ज्या पद्धतीनं इथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये मात्र कामगिरी केली जाते अतिशय चांगले. फुल टॉस त्याला पाठवलाय लॉंग लेग मध्ये. एक प्रचंड ताकदवान फटका मैदानात उठल्यात अग्नीच्या ज्वाळा मैदानाच्या बाहेर गेलाय. तोफेचा गोळा हा असेल षटकार. 6 रन गौरवचा ट्रेडमार्क आपण पाहतोय षटकार मैदानाच्या आतमध्ये. धावफलक 6 धावेने अतिशय वेगवान पद्धतीने पुढे पोहोचते. स्कोर कार्ड वरती आपण जाऊयात. स्वराज्य 11 प्रथमतः बॅटिंग करत असताना आतापर्यंत लागल्यात 57 लॉस ऑफ 5 विकेट्स. शेवटचा बॉल या इनिंग मधील मात्र जो बाकी आहे प्रशांत शुक्ला पुन्हा एकदा गौरवसाठी लोवर फुल टॉस खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा रनआउटची शिकार. गौरव आउट असेल शेवटच्या बॉलवरती. पुन्हा एकदा रनआउट आपण पाहतोय. ह्या ओव्हरमध्ये 3 रनआउटची शिकार तुम्हाला पाहायला मिळाली आणि तिथे मात्र आपण पाहतोय एक चांगल्या पद्धतीची बॅटिंग पाहायला मिळाली स्वराज्य 11 टीम कडनं. धावफलक जर आपण पाहिलं एकूण 57 धावा प्रथमतः बॅटिंग करत असताना स्वराज्य 11 टीमनं इथे मात्र बनवल्या आणि त्यानंतर आपण पाहतोय एक चांगली बॅटिंग चांगली बॉलिंग देखील मैदानाच्या आतमध्ये. विशेषतः पहा प्रशांत शुक्ला शेवटच्या षटकामध्ये चांगली ओव्हर तुम्हाला पाहायला मिळाली. त्यानंतर आपण पाहतोय देवेंद्र खरं तर 2 षटकं केली आणि 2 षटकांमध्ये आपण पाहिलं अगदी 1 विकेट मिळवली पण धावा पाहतोय आपण अतिशय कमी दिल्या. आणि त्यानंतर आपण पाहतोय प्रशांत शुक्लाने देखील 2 षटकं केली. शेवटच्या षटकामध्ये काहीशा विकेट आल्या. त्या अगोदर देखील चौथ्या षटकामध्ये आपण पाहिलं 1 विकेट मिळवली होती. धावा दिल्या होत्या फक्त 4 आणि एक चांगला स्पेल तुम्हाला या ठिकाणी मात्र अश्वमेध 11 ह्या टीम कडनं देखील पाहायला मिळाला. इनिंग संपली 57 आल्यात आणि विजयासाठी अगदी अश्वमेध 11 टीम समोर 58 धाव्यांचं टार्गेट 36 बॉलमध्ये. 6 षटकांमध्ये इथे 58 पूर्ण करायच्यात. नमस्कार, मी सुशांत मोहनराव मोहिते. नमस्कार, माझे नाव विशाल वाळुंजकर. नमस्कार,
मी संजय मंगोडेकर. नमस्कार, मी माऊली थोरात. नमस्कार, मी अनिरुद्ध अशोक संकपाळ. नमस्कार, मी दिशा जाधव. सर्वांना नमस्कार. मी श्री केशव हनुमंत गोळवे. नमस्कार सर्वांना, जय श्रीराम. 2024 एक नवीन वर्ष, एक नवीन संधी आणि 2024 म्हणजेच नमो चषक नमो अभियान. आणि या नवीन वर्षात माननीय विधान परिषदेचे आमदार सौभाग्यवती उमाताई खापरे यांनी आणलंय नमो चषक. नमो चषक. नमो चषक. नमो चषक. नमो चषक. नमो चषक 2024. आणि या नमो चषकाचा उद्देश हाच आहे, युवकांनी, विद्यार्थ्यांनी, मुलांनी, नवीन पिढी ही मोबाईलमध्ये न गुंतता मोबाईलच्या बाहेर पडून क्रीडांगणावर येऊन त्यांना हेल्दी व फिट बनवायचे आहे. ह्या हेतूने आपण ही टुर्नामेंट आयोजित करत आहे. आणि मला खात्री आहे की पिंपरी शहर मधून पुढच्या काळामध्ये चांगले राष्ट्रीय खेळाडू निर्माण होतील, ज्याचा फायदा आपल्या सर्वांनाच भविष्यात होईल. तर आमची आपल्याला विनंती आहे की या नमो चषक 2024 मध्ये जमेल तेवढ्या संख्येने सहभाग घ्यावा, उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावं. तर येत आहे ना नमो 2024 साठी. धन्यवाद. 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 नमस्कार, मी सुशांत मोहनराव मोहिते. नमस्कार, माझे नाव विशाल वाळुंजकर. नमस्कार, मी संजय मंगोडेकर. नमस्कार, मी माऊली थोरात. नमस्कार, मी अनिरुद्ध अशोक संकपाळ. नमस्कार, मी दिशा जाधव. सर्वांना नमस्कार. मी श्री केशव हनुमंत गोळवे. नमस्कार सर्वांना, जय श्रीराम. 2024 एक नवीन वर्ष, एक नवीन संधी आणि 2024 म्हणजेच नमो चषक नमो अभियान. आणि या नवीन वर्षात माननीय विधान परिषदेचे आमदार सौभाग्यवती उमाताई खापरे यांनी आणलंय नमो चषक. नमो चषक. नमो चषक. नमो चषक. नमो चषक. नमो चषक 2024. आणि या नमो चषकाचा उद्देश हाच आहे, युवकांनी, विद्यार्थ्यांनी, मुलांनी, नवीन पिढी ही मोबाईलमध्ये न गुंतता मोबाईलच्या बाहेर पडून क्रीडांगणावर येऊन त्यांना हेल्दी व फिट बनवायचे आहे. ह्या हेतूने आपण ही टुर्नामेंट आयोजित करत आहे. आणि मला खात्री आहे की पिंपरी शहर मधून पुढच्या काळामध्ये चांगले राष्ट्रीय खेळाडू निर्माण होतील, ज्याचा फायदा आपल्या सर्वांनाच भविष्यात होईल. तर आमची आपल्याला विनंती आहे की या नमो चषक 2024 मध्ये जमेल या देशासाठी, या भारतभूमीसाठी ज्या ज्या महापुरुषांनी प्राणाची आहुती दिली, अशा सर्व महापुरुषांना तर प्रथमतः त्रिवार अभिवादन. बॉर्न क्रेझी स्पोर्ट क्लब आयोजित स्वर्गीय संदीप कदम मेमोरियल कप अर्थात नमो चषक 2024 आज या क्रिकेटच्या स्पर्धेचा असणारा 6वा दिवस. आणि या 6व्या दिवसातील या सकाळच्या सत्रामध्ये तुमचं सर्वांचं मी बॉर्न क्रेझी स्पोर्ट क्लबच्या वतीने, स्वतः सुमित सोनवणे आणि आमच्या संपूर्ण ऑफिशियल टीमच्या वतीने तुमचं सर्वांचं नमो चषकामध्ये मनपूर्वक स्वागत करतो आणि घेऊन जातो आजच्या पहिल्या मॅचकडे. पहिला सामना आपण इथे मैदानाच्या मध्ये पाहतोय. चालू असणारी मॅच जर आपण इथे पाहिले गेले तर अश्वमेध 11 आणि त्यांच्या विरोधात जर आपण पाहिले गेले तर स्वराज्य 11 हे दोन संघ मैदानाच्या मध्ये आहे. स्वराज्य 11 या संघाने जर आपण पाहिले तर प्रथमतः बॅटिंग करत असताना बनवलेले आहेत त्या 57 धावा 58 धावेचं आव्हान ठेवलंय अश्वमेध संघासमोर. या स्पर्धेच्या निमित्ताने जर आपण पाहिले गेले तर आवर्जून उपस्थित असणारे मावळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे उपाध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय संभाजीभाऊ थेऊरकर या ठिकाणी उपस्थित राहिलेत. भाऊ, आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. सामन्याकडे जाऊया. मैदानाच्या मध्ये आपण पाहतो इकडे षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी मयूर खरात षटक क्रमांक आपण पाहतोय पहिल्या मैदानाच्या मध्ये घेऊन येते. स्ट्राईक वरती आपण पाहिले तर प्रशांत शुक्ला, नॉन स्ट्राईक एंडला सागर. सामन्याला होईल सुरुवात दुसऱ्या डावाला. पहिला बॉल आपण पाहतोय ते मैदानामध्ये मयूर खरातच्या हातामध्ये चेंडू इथे असणार आहे. नेहमीच मयूरला तुम्ही जर आपण पाहिलं तरी अष्टपैलू खेळाडूच्या भूमिकेत या खेळाडूला सातत्याने आपण पाहिलंय. पहिला बॉल दुसऱ्या इनिंग मधला आणि पहिला चेंडू शफल झालेत. उडवलाय बॉलला बॅकवर्ड स्क्वेअर लेग. प्रशांत शुक्लाच्या बॅट मधून आपण पाहतोय स्वर्गीय संदीप कदम मेमोरियल कपला नमो चषकाला सलामी देणारा खणखणीत चौकार. चांगला स्ट्रोक तिथे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये प्रशांतने खेळून काढला. शफल झाले, क्रीजचा वापर तिथे केला. बॅट वरती चेंडू मिडल झाला प्रशांत शुक्ला यांच्या. आणि या सीझन मध्ये जर आपण पाहिले गेले तर नेहमीच प्रशांत शुक्ला नेहमी चर्चेचा खेळाडू राहिलेला आहे. अनेक स्पर्धेमध्ये
ॲज अ आयकॉन म्हणून मात्र ते खेळतात. नाव खूप मोठं आहे, परंतु पाहायचंय मयूर देखील तितक्या ताकदीचा आहे. खोलवर टप्प्याचा बॉल, हेलिकॉप्टर उडवलाय बॉलला, चेंडू सरळ जाईल मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. व्हॉट अ स्ट्रोक चेरन. काय स्ट्रोक तिथे आपण पाहतो ते मैदानाच्या मध्ये खेळलेत प्रशांत शुक्लाने. सकाळच्या सत्रामध्ये जर आपण पाहिले ना तर काय बॅटिंग इथे करतोय. 2 दिवसामध्ये जर आपण पाहिले तर आलेला अवकाळी पाऊस आणि त्यानंतर माउंट केजी स्पोर्ट क्लबच्या सर्व सदस्यांनी घेतलेली जी मेहनत आहे, जे परिश्रम होते, खऱ्या अर्थाने त्यांच्या मेहनतीला, त्यांच्या परिश्रमाला, त्यांच्या कष्टाला संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाकडून मात्र सॅल्यूट असणार आहे. संघाचं धावफलक दुहेरी अंकामध्ये प्रवेश करतंय. 10 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय पहिलं हाताळण्यासाठी मयूर, परंतु इथे प्रशांत शुक्लाने प्रचंड मोठं आक्रमण चढवलंय. कट केल्या बॉलला बॅकफुटला गेलेत, पंच केलाय टिप कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूला मात्र फक्त आणायचं काम करतील. चेंडू जाईल तिथे सीमारेषेच्या बाहेर, येतोय 4 धाव्यांसाठी चौकार. सकाळच्या सत्रामध्ये जर आपण पाहिले ना तर प्रशांत शुक्ला ज्या प्रकारचं आक्रमण चढवतोय, जणू काय त्याच्यासाठी या धावा फक्त सकाळचा नाश्ता आहे. 6 षटकांच्या मॅचेस आपण इथे मैदानामध्ये पाहणार आहोत आणि यानंतरची मॅच जर आपण पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळणार आहे. राहुल भाऊ मखाले स्पोर्ट क्लब अर्थात निलेश भाऊ तरस स्पोर्ट क्लब यांच्या विरोधात या सामन्यामध्ये जो संघ जिंकणार आहे. ओहो, इथे पा बॅट वरती चेंडू मात्र फक्त शेवटपर्यंत येऊन दिला, फक्त चेंडूला दिशा दिली, उडवलाय बॉलला डीप फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार. षटकार मैदानाच्या आतमध्ये आला. पहिल्याच षटकामध्ये आपण पाहतोय प्रचंड मोठं आक्रमण इथे मैदानामध्ये पाहायला मिळतंय. प्रशांत शुक्ला नावाचं वादळ इथे मैदानाच्या मध्ये घोंगावत आहे. जर मॅच कडे आपण पाहिलेलं तर पुन्हा एकदा हो आता मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेन चेंडू, परंतु तिथे बॅट वरती चेंडू मिडल होऊ शकलेला नाहीये. एक सिंगल जे आता आपण पाहतोय ते मैदानाच्या मध्ये घेतली जाते. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या आता पुढे जाऊन पोहोचणार आहे. स्कोर कार्ड वरती धावा जर आपण इथे पाहिले गेले तर 21 धावा धावफलकावरती आहेत. 58 धाव्यांचा पाठलाग आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये सुरू झालेला आहे. चेंडूपर्यंत पाहिजे कट करण्याचा प्रयत्न इथे होता. मैदानामध्ये पाहायचंय थर्ड मॅनच्या दिशेने, बीच में से मिली दरार उसमें से ढूंढ लिए रन 4 चौकार. षटक क्रमांक इथे मैदानामध्ये आपण पाहतोय संपलं जाईल. पहिलं एक षटकाचा खेळ संपलेला आहे आणि पहिल्याच षटकामध्ये जर आपण इथे पाहिले गेलं तर अश्वमेध 11 या संघाने मात्र पहिल्या षटकामध्ये सामना आपल्या संघाकडे झुकवलेला आहे. स्कोर कार्ड जर आपण इथे पाहिले गेले तर 25 धावा, 25 रन, लॉस ऑफ 0 विकेट. पहिल्या षटकामध्ये प्रशांत शुक्लाने काय जबरदस्त आक्रमण चढवलं. पहिलं षटक आपण पाहतोय ते मैदानाच्या आतमध्ये अगदी संपलं गेलंय. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं स्कोर कार्ड वरती 25 धावा धावफलकावरती आणि आपण पाहतोय प्रशांत शुक्लाचे आक्रमण. काय बॅटिंग तिथे प्रशांत शुक्लाने केली आणि शेवटच्या चेंडूला मात्र फक्त सागरने दिशा दिली. तिथे गती होती आणि गतीचा फक्त तिथे वापर केला. क्लास दाखवला तिथे आपण पाहतोय सागरने. एक षटकाचा खेळ संपलेला आहे. 25 धावा धावफलकावरती आहेत. मॅच कडे गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतो तयार असेल. षटक क्रमांक 2 एलिस्टर. लोअर फुल टॉस, वाह वाह,
सकाळच्या सत्रामध्ये काय क्लास दाखवलाय प्रशांत शुक्लाच्या बॅट मधून. आला डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये खणखणीत चौकार. जबरदस्त आक्रमण आपण इथे मैदानाच्या मध्ये पाहतोय. प्रशांत शुक्लाचं वादळ मैदानामध्ये घोंगावतंय. काय बॅटिंग इथे केली प्रशांतने. आज चौफेर फटकेबाजी केली. मिड विकेटला षटकार खेळला. फाईन लेगला त्याने चौकार खेळून काढले. पॉइंटच्या दिशेने चौकार खेळले. एक्स्ट्रा कव्हर मध्ये आपण पाहतोय इथे मैदानामध्ये आलेला चौकार आहे. आणि प्रशांत शुक्लाला जर तुम्ही फुलटॉस चेंडू टाकत असाल तर स्वतःची मान वाघाच्या घशामध्ये दिल्यासारखं आहे. ॲलिस्टर तयार. गती परिवर्तन आणि तिथे आपण पाहतोय चेंडूने मात्र बॅटने लिडिंग एज घेतलाय. चेंडू जाईल डीप थर्ड मॅन मध्ये सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा चौकार. 4 धावा इथे मिळतील आणि या 4 धाव्यांच्या मदतीने संघाचं धावफलक आता आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचणार आहे. स्कोर कार्ड वरती धावफलक 33 धावा. डी इव्हेंटचे आपण पाहतोय असणारे सर्वे सर्वा आणि यांच्या संकल्पनेतून खऱ्या अर्थानं हे डी इव्हेंट उभं राहिलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या जर आपण पाहिलं बाउंड्री लाईन्स उमेशजी नायडू यांचं देखील आपण पाहतोय आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर एक उत्तम आयोजक म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांचंही मात्र मनपूर्वक स्वागत आहे. गोलंदाज तयार. ॲलिस्टर लागोपाठचे 2 चौकार इथे आलेत. कोलबट टप्प्याचा बॉल तिथे हेलिकॉप्टर फटका खेळण्याचा प्रयत्न. मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. एक सिंगल आपण पाहतोय घेतली जाईल. एका धावेच्या मदतीने संघाचं धावफलक आता पुढे जाऊन पोहोचणार आहे. स्कोर कार्ड वरती धावा जर आपण इथे पाहिलं तर 34 धावा ज्या धावफलकावरती धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. एक कामदार एक संघ निश्चितप्रमाणे आपण खऱ्या अर्थानं जे संघ दोन्ही संघ इकडे पाहतोय विशेषतः दोन्ही संघ पुण्यातले संघ आहेत. सागर तयार आहे. एक चेंडूमध्ये जर आपण बोलतो आतापर्यंत फक्त एक चौकार त्याने खेळून काढलेला. एकच चेंडू त्याला मिळालाय. ॲलिस्टर तयार असेल. कोलबट टप्प्याचा बॉल अगदी हलक्या तर आपण पाहतो चेंडू तिथे खेळून काढला जाईल. एक सिंगल आपण पाहतोय यावेळी मैदानामध्ये घेतली जाते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड देखील आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचणार आहे. आता धावफलक इथे जर आपण पाहिलं तर स्कोर कार्डवरती ज्या प्रकारच्या धावा लागल्या गेल्यात त्यामुळे जास्त काही मोठं आक्रमण चढवायची गरज नाहीये. परंतु इथे कौतुक होणार आहे. 8 चेंडूंमध्ये 30 धावा बनवतोय तो प्रशांत शुक्ला. ॲलिस्टर तयार. पुण्यात पाहिजे मैदानाच्या मध्ये 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 10 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल तिथे केला जाईल. डीप मिड विकेट मध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. लॉंग ऑफ मध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. प्रशांत शुक्लासाठी हे रचलेलं जाळ आहे. गती परिवर्तन. जमीन समांतर खपून पाहतो खेळलेला फटका लावून ती कार्पेट डीप लॉंग ऑफला. एक सिंगल आपण पाहतो मैदानामध्ये घेतली जाते आणि एका सिंगलने संघाची धावसंख्या 36 धावा. जर स्कोरबोर्डवरती धावा लागले गेलेल्या आहेत त्यानंतर फक्त स्ट्राईक रोटेट करणं हे महत्वाचं आहे आणि तेच आपण या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून पाहतोय. डॉट चेंडू येत नाहीयेत. स्ट्राईक रोटेट होत राहते आणि ज्यावेळेस अशा प्रकारचं बॅटिंग सुरू असते ज्यावेळेस अशा प्रकारचे समीकरण फलंदाज आपल्या खांद्यावरती घेतात. हा चेंडू इथे आपण पाहिलं तर शफल झाले. क्रीचा वापर केला आणि तिथे डीप स्क्वेअर लेग मध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत पुन्हा एकदा चौकार. षटक क्रमांक आपण पाहतो ते मैदानाच्या मध्ये आता संपलं जाईल. दुसरं 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 40 धावा धावफलकावरती. सागर तिथे आपण पाहतोय शफल झाले. क्रीचा वापर केला. शेवटपर्यंत चेंडूला जवळ येऊन दिलं. अगदी स्क्वेअर लेगच्या जवळून मात्र खेळलेला चौकार होता. 2 षटकांमध्ये जर आपण पाहिलं तर 40 धावा म्हणजे 20च्या सरासरीने धावा बनवण्याचं काम मात्र दोन्ही फलंदाजांनी ते केलेलं आहे. ॲलिस्टरच्या षटकामध्ये आपण पाहिलं 3 चौकार आलेले आहेत. पहिले षटक मयूरने हाताळलं. मयूरच्या षटकामध्ये 3 चौकार 2 षटकार 1 सिंगल पाहिली. आणि आता पाहिजे गोलंदाजीसाठी कोण येत आहे. गौरव शिंदे जे आता पाहिजे मैदानाच्या मध्ये गोलंदाजीसाठी येणार आहेत. गौरव शिंदेना आपण अनेक वेळा पाहिले की नेहमीच एक मॅच फिनिशर किंवा स्लॉग ओव्हरच्या षटकांसाठी मात्र त्यांना बॅटिंगसाठी अनेक वेळा आपण पाहिलेलं आहे. परंतु आज ते स्वतः गोलंदाजीसाठी आलेले आहेत. चाळीस धावा जे आपण पाहतोय धावफलकावरती धावा इथे नोंदवले गेलेले आहेत. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय सुरू असणारा हा सामना इथे मैदानाच्या मध्ये अश्वमेध 11 त्यांच्या विरुद्ध जर आपण पाहिलं तर स्वराज्य 11 हे 2 संघ इथे मैदानाच्या मध्ये समोरासमोर भिडलेले आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार असेल तो गौरव.
आणि इथे प्रशांत शुक्लाच्या स्लॉट मध्ये पाठवलाय पलीकडच्या प्लॉट मध्ये षटकार. जबरदस्त आक्रमण आपण पाहतोय प्रशांत शुक्ला यांचं. खोलवट टप्प्याचा बॉल होता तिथे शफल झाले. चेंडूला मात्र उंची देण्याचं काम मात्र प्रशांतने केलं. आज फक्त प्रशांतने सांगितले सकाळ सत्रामध्ये खाईल तर आज तुपाशी. फक्त चौकार आणि षटकाराची भाषा तो मात्र जास्त बोलतोय. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 3 षटकार आलेत. फुल टॉस, घुटना टेक और तमाशा देख. डीप स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर षटकार. थँक्यू. सकाळच्या सत्रामध्ये चहा सोबत ते बिस्किट असावं, तशी मजा येते ना तो आनंद घेण्यामध्ये, तसा आनंद आपण पाहतोय सकाळच्या सत्रामध्ये. प्रशांत शुक्लाची फलंदाजी पाण्यामध्ये येतोय आणि खोलवट टप्प्याचा बॉल तिथे खराब फिल्डिंग. चेंडू सीमारेषेच्या बाहेर लॉंग ऑनला, सीमारेषेच्या बाहेर चौकार आलाय. आता जर आपण पाहिले गेले तर निश्चितपणे चौकार आलेला आहे. 47 धाव्यांवरती खेळतोय प्रशांत शुक्ला. पाहायचंय जिंकण्यासाठी 2 धाव्यांची गरज आहे आणि प्रशांत शुक्लाच्या अर्धशतकासाठी 3 धाव्यांची गरज आहे. सकाळच्या सत्रामध्ये काय बॅटिंग इथे प्रशांत शुक्लाने केलेली आहे. 12 चेंडूमध्ये 47 धावा. स्वप्न पाहिलं असेल की सकाळ सत्रामध्ये आज एक अर्धशतक माझ्याकडून पूर्ण व्हावं. शॉट ऑफ लेंथ आणि तिथे सीमारेषेच्या बाहेर. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया इथे प्रशांत शुक्लाचं. 13 चेंडूमध्ये 53 धावा. काय बॅटिंग केली आहे. थँक्यू डीजे. त्याचबरोबर आपण लगेचच या ठिकाणी यानंतरचा सामना आपण खेळवणार आहे. अश्वमेध 11 आणि त्यांच्या विरोधात जर आपण पाहिले गेले तर जो संघ असणार आहे राहुल शेठ माकले स्पोर्ट क्लब अर्थात निलेश भाऊतर स्पोर्ट क्लब, या 2 संघांमध्ये यानंतरची होणारी मॅच आहे. चला दोन्ही संघांच्या कॅप्टनना मी विनंती करतो आपण टॉस करण्यासाठी लगेच या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. चला दोन्ही टीमचे कॅप्टन. यानंतरची होणारी मॅच राहुल शेठ माकले स्पोर्ट क्लब आणि त्यांच्या विरोधात निलेश भाऊ तरस स्पोर्ट क्लब. चला दोन्ही टीमच्या कॅप्टन मी पहिल्यांदा विनंती करतो, पहिल्यांदा आपण टॉस करणार आहे. टॉस महत्वाचा आहे, आपल्याला वेळ वाचवायचा आहे सकाळ सत्रामध्ये. आणि मॅन ऑफ द मॅच किताब देखील आपण देणार आहोत आणि प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपल्यासोबत जॉईन होत आहेत राहुल बोंबे सर. राहुल सर आपण टॉस त्या ठिकाणी करणार आहे. चला विनंती असणार आहे